तिच्या काहीच लक्षात नाही। ती गेली कामावर, आता मी घरी एकटाच। वेलकम अमेया। विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे। ताई, तू आज कामावर नाही गेलीस? नाही गेले, कारण आज माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे ना, म्हणून। मग काय, आज कामाला सुट्टी। बरं जा, तू पटकन आवरून घे, आपण केक कापायची तयारी करूया। ताई, कोणाचा फोन होता? अरे रॉंग नंबर होता, आणि आज मी कोणाचाही फोन घेणार नाहीये आणि कोणाचं काही ऐकणारही नाहीये, कारण आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी। ताई, तू किती चांगली आहे। ताई, मी रोज शाळेतून आल्यावर जर तू अशी भेटली असतीस तर किती मजा आली असती, पण तुला रोज संध्याकाळी कामावर जावं लागतं ना। पण आज नाही जाणार मी कामावर। बरं जा, तू पटकन शाळेचे कपडे बदल, मी तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणलाय। तू शाळेचा ड्रेस काढून घे, नवीन ड्रेस घातला की मग मी तुला ओवाळेल। नवीन ड्रेस? मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज मला यायला जमणार नाही म्हणून, मग तुम्ही का सारखा सारखा फोन करून मला त्रास देताय? हे बघा, आज माझ्या लहान भावाचा वाढदिवस आहे, सो प्लीज तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका, प्लीज। सुट्टीवर आहे म्हणते, सुट्टीवर। मग आता काय करायचं? आता काय, तिच्या भावाचा बर्थडे आहे ना, बर्थडे अटेंड करायला जाऊया, बर्थडे बॉय आहे ना तो। चला चला चला, रेडी? हॅपी बर्थडे टू यू। आलास का रे अमेया? अरे रजनी, तू आज कामाला गेली नाहीस? नाही गेले, आज माझ्या आमेचा वाढदिवस आहे ना, म्हणून। हो का? अरे वा वा, पण आज बरी तुला रजा मिळाली नाही, म्हणजे नेहमी तुला सेकंड किंवा नाईट शिफ्टच असते ना, जनरल शिफ्ट कुठे असते? नाही काकू, ऍक्च्युली तो सगळा मॅनेजमेंटचा डिसिजन असतो, आमच्या हातात काही चॉईस नसतो। बरं ते जाऊ दे, तुम्ही का आला होता? अगं आमची लिनी आज शाळेतच गेली नाही, म्हणून आम्हाला होमवर्क विचारायला आले होते। ताई, ताई, ड्रेस खूप छान आहे, मला आवडला। आणि काकू, वाटेत मला लिनी भेटली, मी तिला होमवर्क सांगितला। सांगितलंस का? बरं, येते हा मी। हो, चला बर्थडे बॉय, मी पटकन ओवाळून घेते तुला आणि मग आपण केक कापायची तयारी करूया मस्त। सगळी तयारी झाली आहे। अमेया, अमेया कुठे गेला? अमेया, ए अमेया, आता कुठे गेला? बदमाश, असं त्रास देतात ताईला? घाबरले मी किती। मस्त बर्थडे सेलिब्रेट करूया तुझा। केक खाणार ना? हो, चॉकलेट वाला। मी त्याला धुरात अस्पष्ट पाहिलं होतं, त्याचा चेहरा अबीर आणि गुलालाने रंगलेला होता। मी असं मफलर गुंडाळलेल्या वेशात पाहिलं होतं, आणि चिंटूने इन्स्पेक्टरच्या वेशात। याचा चेहरा नेमका आहे कसा? मॅडम, आपल्याला त्याचा फोनही ट्रेस करता नाही येणार, कारण तो प्रत्येक वेळेला त्याचं सिम कार्ड बदलत असतो, आणि फोन करायची जागा पण। आणि त्याला शोधण्यासाठी या स्केचेसचा सुद्धा काहीच उपयोग नाही।
कारण प्रत्येक वेळी तो आपल्या समोर त्याचं रूप बदलून येतो, नवीन मुखवटा घालून येतो. आणि ही सगळी स्केचेस त्याची नाही, त्याच्या मुखवट्याची. ही इज व्हेरी शार्प. याची प्रत्येक भेट ही प्रीप्लॅन्ड असते. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा तो नीट विचार करतो. कदाचित प्रत्येक वेळेला तो त्याचा व्हेइकलही बदलत असेल. हो, म्हणजे मला ढकललं ना, त्यानंतर तो बाईकवरून पळाला होता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ameya. Happy birthday to you. Yay! बदमाश. बाळ ते गोड कसं. आई आई कशी दिसायची हे मला आठवत नाही, पण जेव्हा तू ओवाळतेस ना, ताई नाही आई वाटतेस. खूप खूप मोठं हो बाळा. आता कोण आलं असेल? सीमा काकू आले असतील. नाही, मी बघते थांब. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. इकडे इकडे पाडशी पाडशी. हळू. तुम्ही का आलाय तिकडे? मी सांगितलं होतं ना की आज मला यायला जमणार नाही म्हणून. काय म्हणजे? आता तू येणार नाही म्हणलीस, पण आम्ही तुला म्हणलो का आम्ही येणार नाही म्हणून? आम्ही म्हणलो की तुझ्या भावाचा बर्थडे आहे अमयता, म्हणून त्याला बर्थडे विश देण्याकरता आलो, बर्थडे गिफ्ट देण्याकरता आलो. ताई तू यांच्याकडे कामाला जातेस का? बरोबर बोललास. तुझी ताई माझ्याकडेच कामाला येते रोज, डे आफ्टर टुमारो. आणि आज पण मी फोन केला होता, आली नाही. मीच आलो. तुझा बर्थडे होता ना, आणि तुझ्याकरता एक गेम आणला. हा घे, एक देऊन टाक. हे डीव्हीडीज आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर गेम. वाव, माझ्यासाठी? हो. कम्प्युटर कुठे? कम्प्युटर तुझ्यासाठी. कम्प्युटर कुठे? आतमध्ये. प्रमोद. येस, कॅरी ऑन. हा चल बाळा चल, तुला ना मी गेम खेळायला शिकवतो. गेम खेळायला. तिकडं कुठे जाते? तिकडं. तुला माहित नाही मी कशाला आलोय? मनीष, मी का आलात घरी? मी सांगितलं होतं ना की आज मला नाही जमणार म्हणून यायला.
काय आलं म्हणजे काय विचारते? माझ्या घरची लॉक आहे ना, लॉक बंद झाला, चावी हरवले म्हणून तुझ्याकडे आलो. हा हळू हळू हळू. भाऊ आहे ना हळू. आज तू मला भेटायला येणार नव्हती, मी तुला भेटायला. आणि काळजी करू नको, आमाईची काळजी घ्यायला प्रमोद आहे. आता फक्त तू माझी काळजी घे, कळलं ना? मला नाही म्हणून ऐकायची सवय नाही, फक्त प्रेम करायचं. कसला जबरदस्त साऊंड इफेक्ट आहे ना. हे बघ तू ऐकणार आहे. बघ एक मिनिट. एक कसा राईट राईट. वाटतंय की ना आपण तिथेच उभ्या होते. हो, सॉलिड साऊंड आहे, मला आवडला ना. शाबास. तुम्ही खुश तर आम्ही खुश. काय एन्जॉय. कळलं? मला फक्त तू पाहिजे. कोण पाहिजे? तू. अरे इथं भरून चर्चा करायची? इथं बसून चर्चा करायची आपल्याला? मला तू हवे. मनीष सोडा, मला काय करताय? मी नाही सोडू शकत. तुला माहितीये ना मला नाही म्हणण्याला आवडत नाही. भाऊ आहे ना, आहे ना भाऊ. मग शांतपणे म्हणणं ऐकायचं, कळलं? हे बघा, तुम्ही नशेत आहात. तुम्ही प्लीज घरी जा, मी हात जोडते. नाही. नखरे चाले मगापासून. मनीष, मात चढलाय ना तुला? माज आला ना तुला, माझच काढतो तुझं मी. फोन उचलत नाही का आपला? काय झालं? अरे बाबा, हे कुठे काय झालंय? अरे तू गेम वरती फोकस कर. हे बघ गेम बघ. अरे लक्ष नसेल तर ऍक्सिडेंट होईल. अरे ऐक ना. हे बाबा, काय झालं ताई? तू का रडतीयस? काय केलं माझ्या ताईला? मी कुठं काय केलं? तू जसा गेम खेळत होता ना ह्या दादा बरोबर, तसा आम्ही दोघं गेम खेळत होतो. बरं, तिने चिटिंग केली, तीच हारली, तीच रडती, घसरून पडली. तर माझं काय, तू जरा समजून सांग तिला. हा, आणि उद्या जरा ओव्हर टाइम करावं लागेल, कळलं ना? झाला, मी येतो. माझी काही चूक नाही. चला, तुझं अंग बघ कशी रडते ती. उद्या या, चल रे. चल भाड्या. आई, तू यांच्याकडे कामाला जातेस? हे आपल्या घरी नक्की माझ्या वाढदिवसासाठीच आले होते ना? सांग ना ताई, ते वाईट असतील तर तू त्यांना घरात का घेतलंस? ताई, तू त्यांच्याकडे कामच करतेस ना? आणि जर ते वाईट नाहीयेत तर तू का रडतीयेस? ताई, बोल ना ग काहीतरी. ताई, मला नाही म्हणून ऐकायची सवय नाही, फक्त प्रेम करायचं.
मी जर आज गप्प बसले तर मनीषचा हलकटपणा वाढत जाईल. तो केव्हाही घरी येईल आणि काहीही करेल. मला त्याला थांबवायलाच हवं. पण बिचाऱ्या अमेयाला काय सांग, कसं समजावू त्याला? ताई बोल ना, तू बोलत का नाहीयेस? अमेय, बा मी लगेच जाऊन आले. तू घरीच थांब आणि मी नसते तर दार उघडायचं नाही, कळलं? ताई तू कुठे चालली? पोलीस स्टेशनला त्या दोघांची तक्रार करायला. ते दोघं खूप वाईट आहेत बाळा, पण पोलीस त्यांना नक्की शिक्षा देतील. ताई तू एकटी जाऊ नकोस, मी पण येतो. नको बाळा, आज तुझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी तरी तुम्हाला पोलिसांच्या पायऱ्या चढायला नको. आलेच मी. इन्स्पेक्टर साहेब, मी रजनी, सुदर्शन नगर मध्ये राहते. मी आणि माझा लहान भाऊ घरात असताना आमच्या घरात 2 जण घुसले आणि त्यांनी. चल बाळा चल, तुला ना मी गेम खेळायला शिकवतो. गेम खेळायला अमेय, मॅडम तुम्ही शांत व्हा, एक मिनिट पाणी प्या. हळूहळू हळू. हे बघा मॅडम, मला त्या दोघांचा पत्ता सांगा, मी चौकशीसाठी त्यांना ताबडतोब बोलवून घेतो. साहेब त्यातल्या प्रमोद बद्दल मला काहीच माहित नाहीये, पण मनीषचं घर मला माहितीये. राणे शिंदे इकडे या. मॅडम कडे त्या मनीषचा पत्ता घ्या, त्याच्या मुसक्या आवळून त्याला इकडे चौकशीसाठी घेऊन या. बऱ्याबरोबर आला तर ठीक आहे, नाहीतर त्याला फरफटत घेऊन या. ठीक आहे सर. ओके सर. स्त्रियांच्या अब्रूवरती हात टाकणाऱ्या अशा निर्लज्ज माणसांना शिक्षा झालीच पाहिजे. छान दिसताय. काय कळतंय का यातलं? हा हे रिकामी प्लेट दिसते, जा घेऊन यायचा काहीतरी. हो आणते. तुला का आता वेगळं सांगायचं का? जा किचन मध्ये आईला जाऊन मदत कर आणि थांब, पाणी घेऊन ये. आली वर तोंड करून. युवराज, वजीराला सांभाळा. घोड्याला आवर घाला, नाही तर वजीर मरेल. फुकतात.
काय खेळायचंय? बुद्धिबळ म्हणतात त्याला, बुद्धिबळ. बायकांच्या खेळण्याचा खेळ नाही हा. बुद्धी लागते आहे का? या तुमचीच कमतरता आहे. अरे पहारा कोण देणार बाहेर? साहब जी, बाहर पुलिस आई है, मनीष सर के बारे में पूछ रही है. पाठवताना काय हो, कोण आलंय? सासरे बुवा येत आहेत. जाताय ओळाला. बाहेरच्या गोष्टी दुकान लुडबुड करू नका. जा जा. अहो, मनीष, आतमध्ये जाऊन माझा इनेलर स्प्रे घे आणि मी बोलवल्याशिवाय येऊ नकोस. तुम्ही अजून इथेच का? हा, जा जा आणि बोलावल्याशिवाय येऊ नका. हा, आणि हो, इथलं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करू नका. बंद करा त्या सवयी. या 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 या. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? कसं येणं केलं? तुमच्या मुलाविरुद्ध मनीष विरुद्ध कंप्लेंट आली आहे. कसली कंप्लेंट? आता काय सिग्नल तोडला की कुणाच्या कानाखाली मारली? पुन्हा एवढा साधा नाहीये, गंभीर स्वरूपाचा आहे. आता काय केलंय मनीषने? मर्डर केली की हाफ मर्डर? असं काय केलंय मनीषने? विनयभंग एका तरुण मुलीच्या घरात घुसून केलंय. मनीष, हे मनीष, बाहेर आधी. हा बाबा. अरे, हा? चांगल्या घरातल्या मुलींच्या घरात शिरून त्यांची छेडछाड काढायची लाज नाही वाटत तुला? अरे, हीच आपल्या संस्काराची किंमत केलीस का? कोण मुलगी? कुठे राहते? ताई, तुला यायला किती वेळ लागला? पोलिसांनी पकडला का त्या दुष्टाला? नाही अजून, पण मी पोलिसात तक्रार केली आहे. ती त्या दुष्टांना नक्की पकडतील. आणि पोलीस मला म्हणाले की तुम्ही जा लवकर घरी. तर छोटा भाऊ तुमची वाट बघत असेल, एकटा असेल तो. आणि ते म्हणाले की गरज लागली तर बोलावून घेऊ. रडू नकोस बाळा, आपल्याला न्याय मिळेल, नक्की मिळेल. सुदर्शन नगर मध्ये राहणारी रजनी, तिने मनीष विरुद्ध कंप्लेंट केली विनयभंगाची. विनयभंगाची? हवालदार साहेब, ही रजनी रातकी राणी म्हणून फेमस असलेली कॉल गर्ल आहे. काय? मला आश्चर्य वाटतं, तुम्हाला कसं माहित नाही? आणि तिचा विनयभंग कसा होऊ शकतो? ताई, तू रडू नकोस. पोलीस त्या दुष्टांना नक्की पकडतील. पण ताई, त्या दुष्टाला आपल्या घराचा पत्ता कसा कळला? आणि माझा बर्थडे हे कसं कळलं? आणि तू जाताना असं का बोलला? यात काम झालं नाही, उद्या ओव्हर टाइम करावं लागेल, असं का म्हणाला तू? ओके, ठीक आहे. रमाकांत सेठ सांगतायत ते खरं आहे. रजनी तसलीच बाई आहे. अहो, तो एकदम सभ्यपणाचा आणत होती. अहो साहेब, आता बाबांनी तुम्हाला सांगितलं ना, मी काय वेगळं सांगू तुम्हाला? ती बाई तशीच आहे ना. बरं, तिनं स्वतःहून मला फोन केला की तिच्या भावाचा बर्थडे, तू ये. बुके आणि गिफ्ट घेऊन गेलो.
तीच माझी चूक आहे की मी गेलो तिथे, बाकी काय नाही. एवढी खोटाडी आहे ही मुलगी. नाही मला सांगा, मला तसं काही करायचं असेल तर मी तिच्या भावासमोर माझ्या मित्राला घेऊन जाईल का? तसं काही करेन का मी? मला करायचं तर बाहेर कुठेही मी करू शकलो असतो ना, कुठेही भेटलो असतो तिला. हे काही उत्तर झालं का तिचं? बाबा मला वाटतंय ती मला ब्लॅकमेल करते आणि पैसे उकळणार आहे असं मला स्वतःहून वाटतं. मी तसं काही केलंच नाही बाबा. अहो साहेब मी तुम्हाला सांगतो काही केलं नाही मी. आणि मी तुझ्यावर हात उगारला, गळा लागलं नाही ना रे जास्त. हवालदार साहेब ऐकलीत ना त्याची बाजू. आता तुम्ही ठरवा कोणाची कंप्लेंट घ्यायची, कोणावर ऍक्शन घ्यायची. मी आड येणार नाही, मी कशाच्याही आड येणार नाही. पण एका कॉलगर्लच्या खोट्या आरोपामुळे जर माझ्या मुलाला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली तर कायद्याने जे शक्य असेल ते मी करेन. आम्हाला तुमचं आणि ह्यांचं म्हणणं पटतंय, पण ती मीडियाकडे गेली तर? त्याची काळजी करू नका, मीडिया मी मॅनेज कर. बरं मग आम्ही येतो. या वेळेला सांभाळून घेतलंय. या त्याला डाव पूर्ण करायचं. या आई, पोलिसांनी त्या दुष्टांना पकडलं का? आणि तुला अजून पोलीस स्टेशन मध्ये कसं नाही बोलावलं? गरज लागली तर बोलावतील असं म्हणाले होते ते. आई, त्यांनी चूक कबूल केली असेल म्हणून तुला बोलावलं नसेल. पोलिसांनी पकडलं असेल का? अहो पोलीस का आले होते? काय झालंय नक्की? काय झालंय सांगा ना. सुनबाई, बाकीच्या गोष्टीत लक्ष घालू नका. विचारलं तरच तोंड उघडायचं, कळलं? आणि तुम्ही साम्राज्य दिलंय ना एक किचन नावाचं, ते सांभाळा ना. भुका लागल्यात, पानं वाढा. थांबा. नाही म्हणून पण तुम्ही काहीतरी चोरून ऐकलं असणारच. नाही मला तर ना तुमच्या सवयीच आहेत तशा. अर्धवट ऐकलत ना, त्यावर भलत्या सलत्या शंका रंगवू नका. एक तरुणी आपल्या मनीषला तिच्या जाळ्यात अडकव. मी तिला धडा शिकवीनच, पोलिसांनाही समजावलं. उगाचच काळजी करण्यासारखं कारण नाही, कळलं? झालं समाधान? निघा, चला निघा. हॅलो, रामाकांत शेठ बोलतो. नाही, एक वाईट चालीची मुलगी माझ्या सुसभ्य सुसंस्कृत मुलाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. हो, डिटेल्स पाठवतो. हो. रजनी, तुमच्या भावाचा वाढदिवस आहे हे तुम्हीच मनीषला सांगितलं होतं? हो साहेब, कारण तो मला सारखा सारखा फोन करून त्रास देत होता, म्हणून मी लगेच. म्हणून तुम्ही तुमच्या भावाच्या बर्थडे पार्टीला त्यांना बोलवलं? नाही साहेब, तसं नाही, पण ना ते. हे बघा, माझ्या प्रश्नाची टू द पॉइंट उत्तर द्या, उगाच वायफाय बडबड नको. आणि हो, तुमचं फोनवरचं बोलणं रेकॉर्ड होतं हे लक्षात ठेव. मला सांगा, मनीष आणि त्याचे मित्र अमेसाठी म्हणजे तुमच्या भावासाठी बुके आणि बर्थडे गिफ्ट घेऊन आले होते का नव्हते? हो साहेब, पण मी. मनीष आणि तुमची जुनी ओळख आहे ना? हो, पण साहेब तो. आता शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न, तुम्ही काय करता? नाही म्हणजे तुम्ही नोकरी करता की आणखीन काय? तुम्ही नोकरी करता की आणखीन काय? ताई, पोलिसांनी जर त्या दुष्टांना पकडलं असेल तर कदाचित टीव्हीवर दाखवतील ना.
तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी मी सांगतोय मॅडम. हे बघा, समोरच्या पार्टीने तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्हीच त्यांना फोन करून घरी बोलवलं. त्याच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यावंच लागेल मॅडम. सुप्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक रमाकांत शेठ यांचा मुलगा मनीष याला एका मुलीने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर मनीषने विरोध दर्शवल्यानंतर या मुलीने थेट पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली. या मुलीच्या बॅकग्राऊंडची चौकशी केल्यानंतर असं कळलं की ती एक कॉलगर्ल आहे आणि तिने अनेक मुलांना नादा लावून फसवले आहे. अशा फसव्या तरुणीपासून सावध राहावे असे आवाहन रमाकांत शेठ यांनी केलेले आहे. ताई, हे काय सांगतायत की आपल्याला त्रास देऊन गेले ना? मग फसवी तरुणी म्हणून तुझा फोटो का दाखवतायत? खरं तर या मुलीशी माझं कोणतंही वैर नाही. शक्य असून सुद्धा या मुली विरुद्ध मी कोणतीही केस करणार नाही. परिस्थिती आणि मोहाने माणूस चुकतो, पण तिने अजून कोणाला फसवू नये. जे माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत घडू नये एवढीच माझी इच्छा. हे खोट आहे, खोट आहे, खोट आहे, खोट आहे. ताई, ताई, ताई. सुदर्शन नगरची रजनी विनयभंगाची खोटी तक्रार करणाऱ्या विनयभंगाची खोटी तक्रार करणाऱ्या रजनीचा पितळ उघडा. सोनल ताई, मानसी ताई, आओ आओ या इकडे. ही सुदर्शन नगर मधली रजनी म्हणजे हीच की. अगं हो, आपण हिला किती सभ्य समजत होतो आणि ही नाही ते काय. अरे, ही तर रात्री राणी निघाली, आपल्याला माहितच नव्हतं. अरे मला माहिती होतं. म्हणजे तू पण गपरे. अशा मुलीला ना आपल्या वस्तीत राहूच द्यायचं नाही, नाहीतर उद्या आपल्याच नवऱ्यांना फसवायची आणि फितवायची. हो हो, बरोबर आहे. रजनी, रजनी बाहेर ये. हो हो, आले. काय झालं काकू एवढे? मला काकू म्हणू नकोस. हे एवढं पेपरात छापून आलंय तरी काय झालं म्हणून विचारतेस? काल न्यूज पण होती, अख्ख्या जगाला माहिती पडलेले आणि तुला माहिती नाही. अशा मुलीला वस्तीत राहूच द्यायचं नाही. ही सभ्य माणसांची वस्ती आहे. ही प्रामाणिक नाहीये, ही इतरांना फसवते आणि ब्लॅकमेलही करते. चला चला, हिला बाहेर काढायलाच हवंय. नाही नाही, प्लीज हे बघा, माझं ऐका. मी कोणालाही फसवलेलं नाहीये. अहो, पेपरात जे आलंय आणि टीव्हीवर जे दाखवलंय ते खोटं आहे सगळं. रमाकांत शेठने छापून आणलंय. विश्वास ठेवा, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. हो प्लीज माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. वा ग वा, सगळं जग खोटं आणि तू एकटीच खरी का? स्वतःची पापं लपवण्यासाठी त्या रमाकांत शेठवरती हे आरोप करते. अहो, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अहो, त्या रमाकांत शेठने आपल्याला पाण्याची जादा लाईन दिली आणि शिवाय रस्तेही बांधून दिले. आणि त्यांनी शाळेसाठी डोनेशनही दिले. ते खोटं कशाला बोलतील? हो, त्या शाळेतही जाऊन सांगायला हवं तिच्या भावाला घेऊ नका म्हणून. नाही तर उद्या आपल्याच मुलांना वाईट संगत लागायची ना. काकू, काय टीव्हीवर दाखवले ते शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनी पाहिलं असेल तर मला शाळेत चिडवतील. काकू प्लीज, माझ्या आम्याची काय चूक आहे हो यार? काय चूक? अगं तुझा भाऊ आहे ना, हीच मोठी चूक आहे त्याची. अच्छा, आज ही जागा खाली कर, नाहीतर आम्ही करून घेऊ. अच्छा, आज जागा खाली व्हायला पाहिजे रजनी.
हो हो अगदी बरोबर आहे. आजच्या आज हे घर खाली व्हायलाच हवंय. माझ्यावर अन्याय झाला आणि मला शिक्षा मिळते. तेव्हा कसली परीक्षा पाहत बसली तू अशी? तेव्हा तूच मला चिडकारलास तर मी जगून कर तरी काय? अरे अमया, तुझ्या ताईला सगळे खूप बोलतायत. माझी आई पण बोलतीये. अरे ती खूप रडतीये. जा धाव. नाही जगायचंय मला. नाही जगायचंय. नाही जगायचंय. ताई दार उघड. ताई प्लीज प्लीज दार उघड. मी आलोय अमय. ताई प्लीज दार उघड. नको बाळा, नको राहूस तू माझ्यासोबत. तू माझ्यासोबत राहिलास तर हे लोक तुलाही नाही जगू देणार. तुझी ताई खूप वाईट आहे बाळा. नाही तू नको राहूस माझ्यासोबत. ताई असं नको म्हणून. तुझ्याशिवाय कोण आहे मला? तुझी ताई आता मेली समज. जा इथून. निघून जा. नको राहूस माझ्यासोबत. आता काय करू मी? कुठे जाऊ? अरे पोरा लागलं का? अरे अरे जरा बघून क्रॉस करायचा नाही रस्ता. सॉरी काका, मी खूप संकटात आहे. माझ्या ताईला मदत हवी. तू अस्मिता ताई आहेस ना? हो. तू आमच्या शाळेत आली होतीस ना? कोणत्या शाळेत जातोस तू? आणि तुझं नाव काय? शारदा विद्यालय. आणि माझं नाव अमय. हो मी आले होते. प्लीज माझ्या रजनी ताईला मदत करा. सगळ्यांनी तिला खोटं ठरवलंय, एकटं पाडलंय. तिने आतून कडी लावलीये, रडतीये ती. मला पण आतमध्ये घेत नाहीये. आणि ती अशी म्हणाली की तुझी ताई मेली असं समज. तू राहतोस कुठे? इथेच सुदर्शन नगर मध्ये. प्लीज माझ्या रजनी ताईला थांबवा. ती स्वतःच काही करून घेईल. तिच्याशिवाय माझं कोणी नाहीये. बंडू तुम सावकाश. सेठ तुम्ही याला घेऊन डॉक्टरकडे जा, मग आपल्या घरी जा. मी ह्याच्या ताईकडे बघ. जा जा सावकाश. या मुलीच्या बॅकग्राऊंडची चौकशी केल्यावर असे कळते की ती एक कॉलगर्ल आहे आणि तिने आजवर अनेक तरुणांना आपल्या नादाला लावून फसवले आहे. अशा फसव्या तरुणीपासून सावध राहावे असे आवाहन रमाकांत शेट यांनी केलेले आहे. अशा मुलीला वस्तीत राहून द्यायचं नाही. ही सभ्य माणसांची वस्ती आहे. ही प्रामाणिक नाहीये. ही इतरांना फसवते आणि ब्लॅकमेलही करते. त्या शाळेतही जाऊन सांगायला हवं तिच्या भावाला घेऊ नका म्हणून. नाही तर उद्या आपल्याच मुलांना वाईट संगत लागायची ना.
रजनीताई कुठे राहते? तिथे समोर ना? हो. थँक्यू. रजनी, रजनी दार उघड. रजनी प्लीज दार उघड. रजनी, रजनी. रजनी, रजनी प्लीज दार उघड. रजनी, रजनी प्लीज दार उघड.